श्री स्वामी समर्थ. आदित्य रानूबाईची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आठपाट नगर होता. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिदा फूल दुर्वा आणायला रानात जात असे. तेथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसतात तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील घेतलेला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतलेला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिले आदित्यवारी मुकाट्याने उठावे, वस्त्रासहित स्नान करावे, अद्रक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा फुलाचा झेला दशगंधाचा धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी 6 मास पाळावी, मादी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेवण सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोगड सरळी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या, दासी कराल बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही बटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा परिधाला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघून प्रधानाच्या घरी गेला. तिने पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. पाणी पित नाही, गूळ खात नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावाने कहाणी सांगितली. लेकीने चित्तेभावाने ती ऐकली. नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दारिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिले तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. परसनदारण घेऊन या. परसनदारण घेऊन आल्या. नाव माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं, कोहळा पोरकला, होना मोहरून भरल्या. वाटेस आपल्या जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैव दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं, काठी पोखारून होना महावरून भरून दिली. बाबा
ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपाने आला. हाताची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते सर्व कर्माने नेलं. पुढे तिसऱ्या आदितवारी मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाहू माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जीव खाऊ घातलं. नारळ पोखरून होणं मोहरून भरून दिलं. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतारला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण दैवाने सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाहू माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जीव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरून घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीने दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसनदारण घरी नेलं. नाव माखू घातलं. पाटच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामर कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकामेकींना बहिणी बहिणींनी आहेर केला. वाटेने जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिटा रे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावाने कहाणी सांगितली. चित्तभावे त्यांनी ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचशील, मातशील, घेतलेला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतलेला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलाला वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिटा रे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चित्तेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावाने सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिटा रे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंता करत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली,
कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलासाठी रडत आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने चित्तेभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिला ही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे, हाका रे, पिटा रे. डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा, गोळा हात नाही, पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले. पालता होता. तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने मनोभावाने कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगळलं, पाणी तापवलं. पड्रास पक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, आगं कोणाच्या पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होते. तिने आदितवारी वळचितीखाली बसून केस विचारले. काळ चवाळ डोईसा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीवाल्यांना, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा व्हावा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मंडळी, तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.